फायनली विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून आपली रिटायरमेंट जाहीर केली आहे. कोहलीने याआधीच टेस्टमधून रिटायर्ड होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधी बीसीसीआयला तसं कळवलं होतं, पण त्यावर बीसीसीआयने त्याला त्याच्या डिसिजनवर विचार करायला सांगितलं होतं. पण शेवटी आज त्याने Instagramवरून एक पोस्ट शेअर करत स्वतःच ही माहिती दिली. त्याचं टेस्टचं करिअर पाहिलं तर ते खूप बेस्ट राहिलंय. कोहली हा भारताचा सगळ्यात यशस्वी टेस्ट कॅप्टन मानला जातो. त्याने 123 टेस्ट मॅचमध्ये 46.85च्या ॲव्हरेजने 9,230 रन्स केलेत आणि 30 सेंचुरीजही केल्यात. कॅप्टन असताना त्याने 68 पैकी 40 कसोटी मॅचेस जिंकल्यात. 2016 ते 2019 पासून कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने 43 टेस्टमध्ये 66.79च्या ॲव्हरेजने 4,208 रन्स केलेत. त्याने एकूण 70 मॅचमध्ये 16 सेंचुरीज आणि 10 फिफ्टीज केल्यात. यामुळे तो बेस्ट प्लेअर मानला जातो. त्याने Instagramवर लिहिलंय की मी पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये बॅगी ब्लू घातलेल्याला 14 वर्ष झाली आहेत. हा फॉर्मॅट आता मला किती मोठ्या लेव्हलवर घेऊन जाईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला घडवलं आणि मला असे धडे शिकवले की जे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाईन. पांढऱ्या रंगाच्या जर्सीत खेळणं हा एक अतिशय सुखद आणि वैयक्तिक अनुभव होता, असं त्यानं म्हटलंय. कोहलीच्या टेस्टमधल्या संन्यासावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.